नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गौरी गणपती विशेष खोबऱ्याचे अनारसे बनवणार आहोत। अशा अनारसे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहेत। जर तुमच्याकडे बनवत असतील तर याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। हा पदार्थ मी पहिल्याच वेळेस पाहिलेला आहे। आमच्या एका ताईने हा पदार्थ बनवलेला होता। मला तो खूप नवीन वाटला, त्यामुळे वाटलं तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करावी। करायला अगदी सोपा आहे आणि अगदी कमी साहित्यात बनणार आहे। खायला तर खूप मस्त लागतो, अगदी बिस्किटासारखा खुसखुशीत असा हा पदार्थ होतो। चला तर मग पाहूया। त्यासाठी आपण इथे पाव किलो खोबरं घेतलेलं होतं। खोबरं खिसून घेतलेलं आहे। खोबऱ्याच्या अर्धी आपण साखर घेतलेली आहे आणि साखर वाटून घेतलेली आहे। खिसलेलं खोबरं आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला वाटून घ्यायचे। जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ आपण हे खोबरं वाटून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने आपण सगळं खोबरं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जी साखर दळून घेतलेली होती ती टाकून घ्यायचे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता, पण इथे जितकं खोबरं आहे त्याच्या अर्धी साखर वापरलेली आहे। आता साखर आणि खोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा पदार्थ सगळीकडे एकसारखाच गोडवा लागेल, कुठे कमी कुठे जास्त असा लागणार नाही। साखर आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे। तुपाचं प्रमाण आपण एकदम परफेक्ट सांगू शकणार नाही, कारण आपण जसं हे मिक्स करत जाईल आणि जेवढी गरज पडेल तेवढं तूप यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे। आता यात आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ते पूर्ण एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि परत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पातळ सुद्धा बनवू नका, ते मुठीत धरल्यावर एकजीव व्हावं इतपत आपल्याला तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता याचा गोळा होत आहे। थोडंसं कमी पडल्याने परत आपण यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परत याला एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्स झाल्यानंतर परत आपण याला हातामध्ये घेऊन पाहायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याचं गोल बनवून घ्यायचं आहे। करायला सोपे आहेत आणि ते सहज गोल बनतात। अशाच पद्धतीने आपण सगळे गोल बनवून घेऊया, म्हणजे अनारशासारखा आकार आपल्याला याला देऊन घ्यायचा आहे। देऊन घेतल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या खोबऱ्याचे असे अनारसे बनवून घेणार आहोत। हे अनारसे खूप मस्त लागतात आणि खायला अगदी चवदार लागतात। टिकायला म्हणलं तर हे सहज महिनाभर सुद्धा खराब होत नाहीत, अगदी तसेच राहतात। आता इथं आपण अनारसे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर यावर आपल्याला एक नॉनस्टिकची कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपण जे अनारसे बनवून घेतलेले होते ते ठेवलेले आहेत आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे अनारसे भाजून घ्यायचे। एका साईडने भाजायचे, किमान 5-6 मिनिटे तरी लागतात, नाहीतर तुम्ही झाकण काढून ते पाहून घेऊ शकता। खालून पण जास्त लाल करायचं नाही। आता एका साईडने आपल्याला भाजून घ्यायचे। आपले अनारसे तयार झालेले आहेत आणि याला आपण काढून घ्यायचे। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मग याला आपण काढून घेऊया। हलक्या हाताने सगळे अनारसे आपल्याला काढून घ्यायचे, सहज निघतात, अगदी मस्त असे होतात। वरून याला भाजायची गरज पडत नाही, एका साईडने भाजलं तरी खूप मस्त होतात आणि जास्त लालसर पण होऊ द्यायचं नाही। व्हिडिओत तुम्हाला त्याचा कलर दिसतच असेल। आता एक काढून घेतल्यानंतर परत यामध्ये आपण दुसरे अनारसे ठेवून घ्यायचे आणि त्याच पद्धतीने हे पण अनारसे आपल्याला भाजून घ्यायचे। याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत गॅस एकदम कमीच ठेवायचे आणि भाजून घ्यायचे। सगळे अनारसे मी इथे बनवून घेतलेले आहेत। आता हे आपले अनारसे तयार झालेले आहेत, अगदी मस्त होतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।